मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का नागपंचमीला नागाची पूजा का केली जाते? भगवान श्रीकृष्णांनी काल या नागाचा गर्व कसा मोडला आणि काही ठिकाणी बहिणी या दिवशी आपल्या भावासाठी उपवास का करतात? तर श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागदेवतांची पूजा केली जाते. त्यांना भगवान शिवांशीही जोडले जाते, कारण भगवान शिवांच्या गळ्यात नागाचे स्थान असते. नागपंचमीशी जोडली गेलेली सर्वात मोठी कथा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि कालिया नागाची. वृंदावनाजवळ वाहणाऱ्या यमुना नदीत कालिया नाग नावाचा एक भयंकर नाग राहत होता. त्याच्या विषामुळे संपूर्ण नदीचं पाणी दूषित झालं होतं. त्यामुळे त्या परिसरातील लोक आणि जनावरे त्रस्त झाली होती. एकदा श्रीकृष्णांनी आपल्या मित्रांसोबत खेळत असताना त्यांचा चेंडू नदीत पाडला आणि चेंडू आणण्यासाठी ते नदीत उतरले आणि कालिया नागाने त्यांच्यावरती वार केला. मग श्रीकृष्णांनी त्यांच्या फण्यांवरती नृत्य करून त्यांचा गर्व मोडला. शेवटी कालिया नागाने श्रीकृष्णांकडे क्षमा मागितली आणि यमुना सोडून जायची बोली केली. काही भागांमध्ये बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी उपवास करते. तुमच्या घरी सुद्धा भावासाठी या दिवशी उपवास करतात का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका सण संस्कृती विथ भाविकाला.